पहिला शमूएल अध्याय 21। दावीद नोब येथे अहिमलेक याजकाकडे आला। तेव्हा अहिमलेक थरथर कापत दाविदास सामोरा येऊन म्हणाला, तुम्ही एकटेच का? तुमच्याबरोबर कोणी मनुष्य नाही? दावीद अहिमलेक याजकास म्हणाला, राजाने मला काही कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे ती विषयी कोणास काही कळू देऊ नको। मला अमुक ठिकाणी येऊन मिळा असे मी आपल्या चाकरास सांगितले आहे। तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला 5 भाकरी दे, अथवा जे काही तुझ्याजवळ असेल ते दे। याजक दाविदास म्हणाला, माझ्याजवळ साधारण भाकर नाही, तर पवित्र भाकर आहे। तुझ्या बरोबरचे तरुण पुरुष मात्र स्त्रियांपासून दूर राहिलेले असले पाहिजेत। दाविदाने याजकास म्हटले, आम्ही वास्तविक आज 3 दिवस स्त्रियांपासून दूरच आहोत। आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषांची पात्रे पवित्र होती। ती आज किती जास्त असली पाहिजेत? तेव्हा याजकाने त्यास पवित्र भाकर दिली, कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्यासाठी जुनी भाकर तेथून काढलेली होती। ती शिवाय तेथे दुसरी भाकर नव्हती। त्या दिवशी तेथे दवेग नामक शौलाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता। तो अदोमी असून शौलाच्या गुराख्यांचा प्रमुख होता। मग दावीद अहिमलेखास म्हणाला, येथे तुझ्यापाशी एखादा भाला किंवा तरवार आहे काय? राजाची कामगिरी एवढ्या निकडीची होती की मी आपली तरवार किंवा आपली दुसरी हत्यारे बरोबर आणली नाहीत। याजक म्हणाला, एला खोऱ्यात गल्ल्यात पलिष्ट्याचा तुम्ही वध केला त्याची तरवार आहे। ती मी वस्त्रात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवली आहे। तुम्हाला पाहिजे तर ती घ्या, त्याशिवाय दुसरी कोणतीही तरवार येथे नाही। दावीद म्हणाला, तिच्यासारखी दुसरी तरवार नाही, ती मला दे। दावीद त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला आणि गथाचा राजा अखिश याजकडे गेला। अखिशास त्याचे सेवक म्हणाले, त्या देशाचा राजा दावीद तो हाच ना? शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले, असे ज्याच्याविषयी बोलून नाचत गात होते तोच ना हा? दाविदाने हे बोलणे मनात ठेविले आणि गंथाचा राजा अखिश याचा त्याला फार धाक वाटला। तेव्हा त्याने त्यांच्यापुढे आपली चालचर्या बदलून वेड्याचे मिश केले। तो फाटकाची कवाडे खडखडवू लागला व आपल्या दाढीवर लाळ गाळू लागला। अखिश आपल्या सेवकास म्हणाला, पहा, हा माणूस वेडा आहे हे तुम्हास दिसते ना? तुम्ही त्यास माझ्याकडे का आणले? माझ्यापाशी वेडी माणसे काय कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्यासमोर वेडेचार करावयाला याला आणले आहे? असला मनुष्य माझ्या घरात यावा काय?